महत्त्वाची बातमी आहे। प्राचीन स्मारक आणि अवशेषांसंदर्भात विधेयक मांडलं गेलंय। गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे असं या विधेयकात नमूद आहे। आता 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद असणार आहे। या विधेयकामध्ये महत्त्वाची बाब आहे, जे गडकिल्ल्यांवर जातात, इतिहासाची साक्ष असलेल्या स्थळांवर जातात आणि तिथे जाऊन दारू पितात, बाटल्या तिथेच फेकून देतात, अत्यंत घाण आणि अस्वच्छ वातावरण करतात। आता 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद असणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया। उदय, मोठं पाऊल। सुवर्ण, आपण पाहतोय महाराष्ट्रातले गड-कोट किल्ले असतील, दुर्ग असतील, त्याचबरोबर प्राचीन स्मारक असतील, हे महाराष्ट्राचं वैभव आहे। ऐतिहासिक वैभवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही अतिउत्साही पर्यटक जे आहेत ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गड किल्ले, कोट किल्ल्यांवरती दारू पिणं असेल, त्या संदर्भाच्या बॉटल असेल, त्या तिथे सोडून देणं असेल, कचरा करणं असेल, हा आता कायदेशीर गुन्हा झालेला आहे आणि त्याचबरोबर कायदेशीर शिक्षा नव्हती। मात्र ती शिक्षा आता प्रावधान जे आहे ते हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या या पटलावरती करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात कारवाईसाठी 1 लाख रुपये दंड जे आहे आणि त्याचबरोबर शिक्षेची तरतूद देखील या विधेयकामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे। त्या संदर्भात निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एक मोठं पाऊल जे आहे ते राज्य सरकारने उचललं असल्याचं पाहायला मिळत आहे। गडकोट किल्ले असतील, या गडकोट किल्ल्यांवरती आता कोणीही कोणीही कचरा केला, घाण केला किंवा दारू पियाले तर त्या संदर्भातलं कडक शासन जे आहे ते आता केलं जाणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। विधानसभा निवडणुकीत मतदानाकरता संध्याकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सगळ्या लोकांना किती टोकन वितरित केली गेली याची बूथनिहाय माहिती वंचित बहुजन आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली होती। मात्र संबंधित माहिती पाकिटात बंद करून सुरक्षा जमा केली आहे, त्यामुळे ती देणं शक्य नाही असं स्पष्ट करत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला असमर्थता दर्शवलेली आहे। विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर मवियाने पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। अशात बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईव्हीएम हटाव मोहीम राबवली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातल्या तहसील कार्यालयांवर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्य सरकारनं ई शिवाई बस सेवा सुरू केली। पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या वाढती आहे, त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मनसर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्याकरता वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आलाय। या प्रकल्पाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली आहे। 5 वर्षात या प्रकल्पाचे केवळ 23% काम पूर्ण झालेले आहे। 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावं असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्यानं देण्यात आले। याशिवाय ई चलनाबाबतही आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आलेली आहे। विद्युत विभागात भरतीला सुरुवात होणार आहे। अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। अधिसूचनेमध्ये या भरतीविषयक सगळ्या महत्त्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। भारताचा जीडीपी 47.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय। या कामगिरीमुळे जगातील 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणखी मजबूत झालंय। यात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात श्रीमंत राज्य ठरलेलं आहे। कायद्याची अंमलबजावणी जमत नसेल तर कायदे कशाला बनवायचे, अशा शब्दात हायकोर्टाने सरकारला फटकारलं। प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भात कायदे आहेत, मात्र त्यातील नियमांचं सरळ उल्लंघन होतं, त्यामुळे कायदे कशाला बनवता असा सवाल कोर्टाने केला। गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं जोरदार कमबॅक झालंय। पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे। गाव अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी जिल्ह्यात थंडीची लाट सदृश्य स्थिती जाणवायला सुरुवात झालेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम डिसेंबरपर्यंत 2024 पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन कोकणातील जनतेला देण्यात आलं होतं। मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासव गतीने, संथ गतीने सुरू आहे। संदर्भ मार्गावरील अनेक पुलांची कामं अद्याप अपूर्णच आहेत, त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेले कॅमेरे आणि मशीन्स याद्वारे मुंबईत जानेवारी ते 10 डिसेंबर दरम्यान 56 लाख ई चलान जारी करण्यात आली। यातील 325 कोटींचा दंड वसुली विना पडू नये स्वतःहून दंड भरण्याकरता येणाऱ्या चालकांची संख्या फारच नगण्य आहे।